कोल्हापूर महापालिकेनंही लवकरात लवकर आपल्या सर्व सुविधा ऑनलाईन कराव्यात असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत झालेल्या विविध सेवांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। 2015 साली महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम हक्क हा कायदा अंमलात आला। विविध शासकीय कार्यालयातील सुविधा लोकांना ठराविक कालावधीत मिळाल्या पाहिजेत या उद्देशानं हा कायदा आणलाय। या कायद्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी महापालिकेत बैठक घेतली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी तेलंग यांचं स्वागत करून महापालिकेमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती दिली। अनेक सेवा आणि दाखले ऑनलाईन पद्धतीनं नागरिकांना मिळतात, पण काही सेवा अजूनही ऑफलाईन पद्धतीनं दिल्या जातात। शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा विहित मुदतीतच मिळायला हव्यात असं सांगून सुधाकर तेलंग यांनी कोल्हापूर महानगरपालिकेनं जास्तीत जास्त सेवा आणि सुविधा ऑनलाईन पद्धतीनं द्याव्यात असं सांगितलं। आपल्याकडे ऑनलाईनच प्राप्त होतील या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे। ह्या कायद्याचा जो मूळ उद्देश आहे, जो मुख्य उद्देश आहे, तो असा आहे की नागरिकांना कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही पडली पाहिजे। नागरिकांना त्यांचं जे काही काम शासकीय कार्यालयामध्ये असेल ते त्यांना घरी बसून अर्ज करता आला पाहिजे आणि त्या अर्जाचं उत्तरसुद्धा घरीच स्वतःच्याच लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर मिळालं पाहिजे। कुणालाही कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे। तर ह्या मुख्य उद्देश पूर्ण करण्याच्या दिशेनं महानगरपालिकेनं पावलं उचलावीत, प्रयत्न करावेत अशी या निमित्तानं आज चर्चा झाली आणि महापालिका आयुक्तांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत ह्या सर्व गोष्टी पुढच्या काही दिवसांमध्ये अचीव करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम हक्क या कायद्यानुसार नागरिकांना कुठल्याही कामासाठी शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही। घर बसल्या अर्ज करूनच सर्व कामं करता येतील असंही सुधाकर तेलंग यांनी नमूद केलंय।